क्लास 12 चॅप्टर 12 अल्डिहाइड्स कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याच्यातला आपण हा पार्ट फर्स्ट व्हिडिओ बघतोय. ठीक आहे, तर याच्यातमध्ये बघा आता आपल्याला काय दिले ते आपण पाहूया. आता सुरुवातीला आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे ते पाहू आपण. इन द प्रिव्हियस चॅप्टर म्हणजे मागच्या चॅप्टरमध्ये यू लर्न अबाउट ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कंटेन कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड. तर मागचं जे चॅप्टर होतं तर मागचं चॅप्टर होतं अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये काय होतं, सिंगल बॉन्ड होता. हा जो बॉन्ड होता हा कसा होता, सिंगल बॉन्ड होता कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये. ठीक आहे, तर त्याचा आपण स्टडी केला. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. आता हे जे चॅप्टर आहे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडचं स्टडी करायचं आहे, परंतु हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये काय आहे, डबल बॉन्ड. याच्यात काय आहे, डबल बॉन्ड आहे. असे ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपल्याला स्टडी करायचा आहे की ज्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचा काय असणार आहे, डबल बॉन्ड. ओके, अँड कॉल्ड ॲज अ कार्बोनिल ग्रुप. हा जो ग्रुप असतो, हा जो ग्रुप असणार आहे याला आपण काय म्हणतो, कार्बोनिल ग्रुप म्हणतात. याला काय म्हणतात, कार्बोनिल ग्रुप असं म्हटलं जातं. विच वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि हा एक काय फंक्शनल ग्रुप आहे, काय आहे, फंक्शनल ग्रुप, मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला. तर एक आपल्याला इथं एक कार्बोनिल कंपाऊंड घेतलेला आहे आपण. ठीक आहे, याला जनरल आपण जे म्हणतो तर याचं नेम आहे जनरल कीटोन्स. हा काय आहे, कीटोन आहे. ठीक आहे, तर हा कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुपमध्ये हा कार्बोनिल ऑक्सिजन आणि हा जो दिलेला हा काय, कार्बोनिल कार्बन. ठीक आहे, बोथ अल्डिहाइड्स अँड कीटोन कंटेन कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. आता जे अल्डिहाइड्स आणि कीटोन असतात तर दोघांमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन डबल बॉन्ड दोघांमध्ये आहे. जो कीटोन असतो, कीटोनचा त्यांनी दिलं आहे अल्डिहाइड्ससाठी. बघा कीटोन अशा पद्धतीने आर सी कीटोनसाठी आर आर सी डबल बॉन्ड ओ आर. आणि जो अल्डिहाइड असतो त्याच्यासाठी आर सी डबल बॉन्ड ऑक्सिजन एच. बघा फरक काय, इथं दोघं बाजूला अल्किल ग्रुप असतील ते सेम असतील किंवा डिफरंट असेल. ओके, तर तो कीटोनमध्ये असेल. इथे काय, एका बाजूला अल्किल एका बाजूला काय असेल, हायड्रोजन असणार आहे, तो असतो अल्डिहाइड. तर कीटोन आणि अल्डिहाइड दोघांमध्ये काय असणार आहे, फंक्शनल ग्रुप जो असणार आहे तो असेल कार्बोनिल ग्रुप, म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्ड असेल. देअरफॉर दे आर कॉल्ड एज कार्बोनिल कंपाऊंड. म्हणून कीटोन्स आणि अल्डिहाइड्स यांना आपण काय म्हणतो, कार्बोनिल कंपाऊंड असं त्यांना म्हटलं जातं, कारण त्यांच्यात कार्बोनिल ग्रुप आहे. इन अल्डिहाइड्समध्ये कार्बन इज बॉन्डेड टू ॲटलिस्ट वन हायड्रोजन अपार्ट फ्रॉम अन अल्किल और अरिल ग्रुप. लक्षात घ्या, जो अल्डिहाइड असतो अल्डिहाइड्समध्ये बघा अल्डिहाइड्स आर सी डबल बॉन्ड ओ अल्डिहाइडमध्ये काय आहे तर हा आहे आर सी डबल बॉन्ड ओ आणि एका बाजूला काय आहे, हायड्रोजन. म्हणजे ॲटलिस्ट वन हायड्रोजन असेल, कार्बोनिल ग्रुपच्या एका बाजूला एक हायड्रोजन असणार आहे, दुसऱ्या बाजूला काय असेल, अल्किल असेल.
ठीक आहे. किंवा अरिल सुद्धा असू शकतो. अरिल म्हणजे काय, बेन्झिन रिंग असू शकते. द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड देअरफॉर इज CHO. जो फंक्शनल ग्रुप असतो अल्डिहाइडचा, हा फंक्शनल ग्रुप आहे. अल्डिहाइडचा काय, हा फंक्शनल ग्रुप. ओके. तर आपण याला रिप्रेझेंट करताना अशा पद्धतीने CHO पण रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. किंवा असं कार्बोनिल ग्रुप, त्याला एका बाजूला हायड्रोजन, असे त्याला रिप्रेझेंट केलं जातं. तर हा जो ग्रुप आहे याला काय म्हटलं जातं, फॉर्मिल ग्रुप किंवा अल्डेहाइडिक कार्बोनिल ग्रुप. जो CHO असतो त्याला काय म्हणतात, त्याला फॉर्मिल ग्रुप म्हणतात किंवा अल्डेहाइडिक कार्बोनिल ग्रुप असं म्हटलं जातं. ऑन अदर हँड, इन कीटोन, कार्बोनिल कार्बन इज बॉन्डेड टू 2 अल्किल और अरिल ग्रुप, आयदर आयडेंटिकल और डिफरंट्स. ओके. आता जो कीटोन असतो, तर बघा कीटोनला आपण असं दाखवू शकतो, RC∼OR. ओके. आता याच्यामध्ये आपण एक कंडिशन म्हणजे हे दोघं सेम असू शकतात, किंवा RC∼OR' हे डिफरंट पण असू शकतात. R' म्हणजे हा R आणि हा R' हे कसे डिफरंट आहे. किंवा अल्किल अरिल, एका बाजूला अल्किल असू शकतो, एका बाजूला अरिल असू शकतो कार्बोनिलच्या, किंवा दोघं बाजूला अल्किल अरिल पण असू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा कीटोन्स असतो. आता तो जो ग्रुप आहे, हा जो फंक्शनल ग्रुप असतो असा, ओके, याला आपण केटॉनिक कार्बोनिल ग्रुप म्हणतात. याला काय म्हणतात, केटॉनिक कार्बोनिल ग्रुप. द फंक्शनल ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इज COOH आर कॉल्ड कार्बोक्सिल ग्रुप. तर जो फंक्शनल ग्रुप असतो COOH, याला आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो, C∼OH. बघा इथे काय आहे, हा कार्बोनिल ग्रुप आहे. आणि हा जो पूर्ण असतो असा ग्रुप, हा जो ग्रुप आहे याला आपण काय म्हणतो, कार्बोक्सिलिक ग्रुप. तो कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये असतो. ड्यू टू OH ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल ग्रुप, कार्बोक्सिलिक ॲसिड आर डिस्टिंक्ट फ्रॉम अल्डिहाइड अँड कीटोन. लक्षात घ्या, अल्डिहाइड्समध्ये कार्बोनिल आहे, एका बाजूला हायड्रोजन आहे. कीटोनमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, दोघा बाजूला एक तर अल्किल असतील, अरिल असतील. ओके. परंतु ॲसिडमध्ये काय असतो, कार्बोनिल ग्रुपला OH म्हणजे हायड्रोक्सिल ग्रुप काय असणार आहे, अटॅच असणार आहे. म्हणून हा जो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे हा अल्डिहाइड आणि कीटोन पासून कसा आहे, थोडासा वेगळा आहे. त्याचं थोडं नेचर कसं आहे त्यांच्यापासून वेगळं असणार आहे. आता आपल्याला जो पुढचा टॉपिक बघायचा आहे, क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे अल्डिहाइड्स, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड याचं आपल्याला वर्गीकरण, क्लासिफिकेशन बघायचं आहे. अल्डिहाइड्स, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड आर क्लासिफाईड ॲज पर द नेचर ऑफ कार्बन स्केलेटन बॉन्डेड टू कार्बोनिल ग्रुप. आता अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं आपण जे क्लासिफिकेशन करतो, तर कार्बोनिल ग्रुपला कशा पद्धतीचं कार्बन स्केलेटन अटॅच आहे, कार्बोनिल ग्रुपला कशा पद्धतीचं कार्बनचं जे स्केलेटन आहे, म्हणजे कशा पद्धतीची कार्बनची चेन अटॅच आहे, बॉन्डेड आहे, त्याच्यानुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. त्याच्यात आता जो फर्स्ट टॉपिक आहे, क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. आपण सुरुवातीला बघणार आहे अल्डिहाइडचं क्लासिफिकेशन. अल्डिहाइड्स आर क्लासिफाईड ॲज ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. तर अल्डिहाइडचं जे क्लासिफिकेशन असतं ते ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड असं आपण क्लासिफिकेशन होतो. आता ॲलिफॅटिक म्हणजे काय, तर ॲलिफॅटिक म्हणजे काय, ओपन चेन असते. काय असते, आपण त्याला काय म्हणतो, ओपन चेन नेटवर्क असतं कार्बनचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं म्हणजे अशा पद्धतीची एक चेन आहे, इथे प्रत्येक ठिकाणी काय, कार्बन आणि रिमेनिंग काय, हायड्रोजन. आणि ॲरोमॅटिक म्हणजे काय, बेन्झिन रिंग अटॅच असेल. ओके, हे काय झालं ॲरोमॅटिक. आता त्याच्यात जे फर्स्ट बघायचं आपल्याला ते बघायचं ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आपल्याला बघायचं आहे. द कंपाऊंड इन विच CHO ग्रुप
म्हणजे फॉर्मिल ग्रुप इज अटॅच्ड डायरेक्टली टू sp3 hybridized carbon atom that is saturated carbon atom are called as a aliphatic aldehydes. तर हा जो अलिफॅटिक अल्डिहाइड आहे याच्यामध्ये काय जो आपला फॉर्मिल ग्रुप आहे हा आहे आपला फॉर्मिल ग्रुप CHO हा डायरेक्टली कोणाला अटॅच आहे तर sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला तो अटॅच असणार आहे. ठीक आहे, तर अशा कंपाऊंडला आपण ॲलिफॅटिक अल्डिहाइड असं म्हणतो. ओके, याला एक्सेप्शन आहे फॉर्मिल्डिहाइड. फॉर्मिल्डिहाइडमध्ये जर बघितलं आपण तर आपला हा जो फॉर्मिल्डिहाइड ग्रुप आहे हा कोणाला अटॅच आहे हायड्रोजनला, आणि इथे कार्बनच नाही आहे. फॉर्मिल्डिहाइड ग्रुप जो आहे फॉर्मिल ग्रुप हा डायरेक्टली हायड्रोजनला अटॅच आहे, तो कार्बनला अटॅच नाही, हे एक्सेप्शन आहे. परंतु फॉर्मिल्डिहाइड कशाचं एक्झाम्पल आहे तर फॉर्मिल्डिहाइड हे सुद्धा अल्डिहाइडचं एक्झाम्पल आहे. कशाचं? अल्डिहाइड. ठीक आहे, formaldehyde is also classified as an aliphatic aldehyde through CHO group is not attached to any carbon. तर formaldehyde पण काय एक aliphatic aldehyde आहे आणि CHO ग्रुप जरी कार्बनला अटॅच नाही आहे तरी सुद्धा. ओके, तर बघा आपण फॉर्मॅल्डिहाइड व्यतिरिक्त दुसरे कंपाऊंड बघू. हे आहे ॲसिटाल्डिहाइड, हा आहे आपला फॉर्मिल ग्रुप. हा फॉर्मिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे हा जो कार्बन असेल हा sp3 हायब्रिडाइज. आता याला sp3 हायब्रिडाइज कशावरून म्हणतोय आपण? हा कार्बन आहे, एका बाजूला इकडे हायड्रोजन फर्स्ट सेकंड थर्ड हायड्रोजन, आणि इकडे आपला आहे फॉर्मिल ग्रुप. हा कार्बन sp3 कारण किती बॉन्ड आहे बघा 1 2 3 4 बॉन्ड आहे म्हणून तो sp3 हायब्रिडायझेशन असणार आहे. सेकंड थर्ड आणि फॉर्मिल ग्रुप बरोबर 4 म्हणून फॉर्मिल ग्रुप हा sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे. जर असं sp3 हायब्रिडाइज कार्बनला जर फॉर्मिल ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण ॲलिफॅटिक अल्डिहाइड असं म्हणतो. दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आहे प्रॉफिनोअल्डिहाइड. प्रॉफिनोअल्डिहाइड्स. ओके, याच्यात जर बघितलं आपण हा जो फॉर्मिल ग्रुप आहे हा सुद्धा हा जो sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे. ओके, तर हे एक्झाम्पल झालं ॲलिफॅटिक अल्डिहाइडचं. एक जनरल फॉर्म्युला आहे ॲलिफॅटिक अल्डिहाइडचा. जनरल फॉर्म्युला असतो मे बी आर अल्किल असेल किंवा एच पण असतो. फॉर्मॅल्डिहाइडमध्ये फक्त एच असतो, बाकीच्या याच्यामध्ये तो आर अल्किल ग्रुप असेल. ठीक आहे, हा आपला आहे कार्बोनिल ग्रुप. ठीक आहे, हा जनरल फॉर्म्युला आहे. अशा पद्धतीने पण त्याला लिहितात RCHO किंवा अशा पद्धतीने त्याला लिहिता येतं त्यांनी दाखवल्याप्रमाणे. दुसरं जे अल्डिहाइडचं क्लासिफिकेशन ते आहे ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. The compound in which CHO group म्हणजे फॉर्मिल ग्रुप अटॅच डायरेक्टली टू एन aromatic ring are called as aromatic aldehyde. लक्षात घ्या, तर जो आपला फॉर्मिल ग्रुप आहे हा डायरेक्टली अटॅच आहे ॲरोमॅटिक रिंगला, तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. एक्झाम्पल म्हणून बघा हा आहे आपला फॉर्मिल ग्रुप, इथे असतो कार्बन, जरी दाखवला नाही तरी तो कन्सिडर करायचा असतो. तर हा फॉर्मिल ग्रुप आहे आणि ही काय आहे ॲरोमॅटिक रिंग आहे, म्हणजे हा कंपाऊंड झाला आपला ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. सेम हा फॉर्मिल ग्रुप आहे. ओके, आणि हे आहे ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे डायरेक्टली. हा फॉर्मिल ग्रुप आहे ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे. तर हे जे सगळे कंपाऊंड आहेत हे ॲरोमॅटिक अल्डिहाइड हे काय आहेत ॲरोमॅटिक अल्डिहाइड्सचे एक्झाम्पल आहे. याचं जे नेम आहे हे आहे बेन्झोअल्डिहाइड्स. सेकंड जो आहे तो आहे सॅलिसिक अल्डिहाइड, आणि 3 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते आहे पॅरानायट्रोबेन्झोअल्डिहाइड्स असे एक्झाम्पल आहे. क्लासिफाय करा बघा, हा फॉर्मिल ग्रुप आहे आणि हा फॉर्मिल ग्रुप कोणाला अटॅच आहे sp3 हायब्रिडाइज कार्बन, डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच नाही म्हणून हा काय झाला ॲलिफॅटिक. कुठला अल्डिहाइड आहे हा ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे सेकंड एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पलमध्ये ओके हा आहे अल्डिहाइड ग्रुप
आणि याच्यामध्ये हा डायरेक्टली अशा कार्बनला अटॅच आहे जो sp2 आहे, परंतु हा ॲरोमॅटिकमध्ये येणार नाही, याला आपण व्हिनिलिक म्हणतो. एकतर व्हिनिलिक म्हणजे हा ॲलिफॅटिकमध्येच येणार आहे. जरी sp2 हायब्रिडाइज कार्बनला तो अटॅच असेल तरी सुद्धा तो काय असेल ॲलिफॅटिक, कारण ॲरोमॅटिक रिंगला अटॅच नाही डायरेक्ट. ओके, इथे जर बघितला हा फॉर्मिल ग्रुप ह्या कार्बनला अटॅच. ओके, पण ही काही ॲरोमॅटिक रिंग नाही आहे. ओके, तर हा सायक्लिक अल्डिहाइड तुम्ही याला म्हणू शकता. आणि हा डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असल्यामुळे हाच फक्त काय ॲरोमॅटिक अल्डिहाइड असणार आहे. ते आहे क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स. आपण अल्डिहाइडचं क्लासिफिकेशन बघितलं ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक. आता आपल्याला जे क्लासिफिकेशन बघायचं आहे कीटोनचं. कीटोन आर क्लासिफाईड ॲज ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक कीटोन. कीटोनला सुद्धा आपण ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक असं क्लासिफिकेशन करू शकतो. आता त्याच्यात जे सगळ्यात आधी बघायचं आपल्याला ॲलिफॅटिक कीटोन्स. द कंपाऊंड इन विच कार्बोनिल ग्रुप इज अटॅच टू 2 अल्किल ग्रुप आर कॉल्ड ॲलिफॅटिक कीटोन्स. म्हणजे असा कंपाऊंड की असा कीटोन की ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे आणि त्या कार्बोनिल ग्रुपला 2 अल्किल ग्रुप काय असतील अटॅच असतील, 2 अल्किल ग्रुप अटॅच असतील, त्याला आपण ॲलिफॅटिक कीटोन म्हणतो. एक्झाम्पल म्हणून आपल्याला जनरल दिलेलं आहे बघा. हा आहे जनरल फॉर्म्युला. आर कार्बोनिल ग्रुप आणि आर डॅश, हा याला ऑक्सो किंवा केटॉनिक कार्बोनिल ग्रुप असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर याच्यामध्ये आर आणि आर डॅश मे बी इक्वल असू शकतात, आयडेंटिकल असू शकतात, मे बी डिफरंट असू शकतात. ओके, ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ अल्किल ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल कार्बन, ॲलिफॅटिक कीटोन आर फर्दर क्लासिफाय एज सिंपल अँड मिक्स कीटोन. आता जो कार्बोनिल कार्बन आहे त्याला जे अल्किल ग्रुप अटॅच आहेत त्याच्यानुसार ॲलिफॅटिक कीटोनमध्ये परत अजून 2 याच्यात आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. एक असतो सिंपल, त्याला सिमेट्रिकल कीटोन पण म्हणतात. दुसरं आहे मिक्स, त्याला अनसिमेट्रिकल कीटोन असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याच्यात आपण आता बघणार आहोत सिंपल किंवा सिमेट्रिकल कीटोन्स काय असतो ते आपण पाहणार आहोत. द कीटोन इन विच बोथ अल्किल ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल कार्बन आर आयडेंटिकल आर कॉल्ड सिंपल कीटोन और सिमेट्रिकल कीटोन. म्हणजे हा जो सिंपल किंवा सिमेट्रिकल कीटोन असतो याच्यामध्ये जे अल्किल ग्रुप आहेत, दोघं अल्किल ग्रुप कसे आहेत आयडेंटिकल आहेत. जे कार्बोनिल कार्बनला अटॅच झालेले बॉन्डेड असलेले जे अल्किल ग्रुप आहेत ते आयडेंटिकल असेल त्याला आपण सिंपल कीटोन म्हणतो किंवा सिमेट्रिकल कीटोन म्हणतो. फॉर एक्झाम्पल डायमिथिल कीटोन, त्याचं दुसरं नेम आहे ॲसिटोन. तर बघा याच्यामध्ये हा कार्बोनिल ग्रुप आहे आणि इकडे पण मिथाईल आहे, इथे पण मिथाईल आहे. दोघं कसे आहेत सेम आहेत, दोघे कसे सेम आहेत. इकडं हा डायइथाईल कीटोन आहे, हा कार्बोनिल ग्रुप, इथे पण इथाईल आहे, इथे पण इथाईल आहे, दोघं कसे आहेत सेम आहेत. म्हणून याला आपण सिंपल किंवा सिमेट्रिकल कीटोन असं म्हणतो. पुढचा जो ॲलिफॅटिक कीटोन मधला टाईप आहे तो आहे मिक्स और अनसिमेट्रिकल कीटोन. त्याच्यात आपण पाहू द कीटोन्स इन विच 2 अल्काइल ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल कार्बन आर डिफरंट. म्हणजे हा जो ॲलिफॅटिक कीटोन असतो याच्यामध्ये कार्बोनिल कार्बनला जे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत 2 ते कसे डिफरंट आहेत. आर कॉल्ड ॲज मिक्स कीटोन और अनसिमेट्रिकल कीटोन, त्याला आपण मिक्स कीटोन म्हणतो किंवा अनसिमेट्रिकल कीटोन म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथाईल मिथाईल कीटोन एक्झाम्पल दिलंय. हा कार्बोनिल कार्बन आहे, इकडे काय आहे मिथाईल आणि इकडे काय आहे इथाईल. दोघं कसे आहेत डिफरंट, दोघं ग्रुप कसे आहेत डिफरंट, म्हणून याला मिक्स किंवा अनसिमेट्रिकल कीटोन आपण असं म्हणतो. दुसरं जे एक्झाम्पल दिलंय त्यांनी आपल्याला इथाईल एन प्रॉपिल कीटोन. बघा इथं दिलेलं आहे त्यांनी इथाईल आणि इथे दिलेलं आहे आपल्याला प्रोपाईल किंवा प्रोपिल. ठीक आहे, दोघं कसे आहेत डिफरंट आहेत, म्हणून याला आपण मिक्स किंवा अनसिमेट्रिकल कीटोन असं म्हणतो. तर ॲलिफॅटिक कीटोनमध्ये 2 टाईप होते, एक होता सिंपल आणि दुसरं होतं मिक्स किंवा सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल कीटोन. आता जे आपण पुढे बघणार आहोत
तो आहे ॲरोमॅटिक कीटोन. काय आहे? ॲरोमॅटिक कीटोन. Carbonyl carbon group is attached to either two aryl group or one aryl and one alkyl group are called aromatic ketone. म्हणजे हा जो aromatic ketone कंपाऊंड असतो याच्यामध्ये कार्बोनिल कार्बन ह्या ग्रुपला एक तर दोघं बाजूला एरिल ग्रुप म्हणजे aromatic ग्रुप असेल किंवा एक अरिल असेल आणि एक अल्किल ग्रुप असेल. एक अरिल असला तरी तो aromatic असतो, मग एक अरिल असेल तर दुसरा अल्किल असेल, तर अशा कंपाऊंडला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणतो. फॉर एक्झाम्पल बेन्झोफेनॉन, दोघं बाजूला काय दिलंय? ॲरोमॅटिक आहेत, दोघं बाजूला सेम ग्रुप आहेत, हा झाला ॲरोमॅटिक कंपाऊंड. हा दिला ॲसिटोफेनॉन, एका बाजूला ॲरिल ग्रुप आहे आणि एका बाजूला मिथाइल अल्किल. हा बाय बेटा बच्चो. फिनॉन, बेन्झोफिनॉनचं असं स्ट्रक्चर असतं. ॲरोमॅटिक, कार्बोनिल आणि परत एक ॲरोमॅटिक. हा आहे बेन्झोफिनॉन. क्लिअरली आपल्याला माहिती आहे एक जरी ॲरिल ग्रुप असला तर तो असेल. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे तो ॲरोमॅटिकच आहे, पण टाईप कुठला? दोघं बाजूला ॲरोमॅटिक असल्यामुळे काय झाला तो? तर आपण त्याला सिम्पल कीटोन. काय झाला? हा सिम्पल कीटोन झाला. दुसरं आहे ॲसिटोन. हे असतं ॲसिटोन, दोघं बाजूला मिथाइल ग्रुप आहे, हा पण काय झाला? सिम्पल. पुढचा आहे ब्युटॅनॉन. CH3 CH2 CH2 ब्युटॅनॉन म्हणजे 4 कार्बन. हे बघा असे आपण त्याला दाखवू शकतो. तर हा काय झाला? मिक्स, सॉरी ब्युटॅनॉन म्हटलंय ना, तर आपण त्याला अशा पद्धतीने दाखवू. तो ब्युटॅनॉल झाला. ब्युटॅनॉन असं CH3 C डबल बॉन्ड CO CH2 आणि CH3 म्हणजे एका बाजूला हा आहे इथाइल, हा आहे मिथाइल, म्हणजे हा मिक्स झाला. काय झाला? मिक्स कीटोन. नंतर जो ॲसिटोफिनॉन आहे, हा आहे आपला ॲसिटोफिनॉन. ठीक आहे, एका बाजूला ॲरोमॅटिक, एका बाजूला अल्काइल, म्हणजे हा आहे मिक्स कीटोन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण क्लासिफिकेशन हे करू शकतो. Responsible for many flavors and odors that you will readily recognize. तर अल्डेहाइड्स आणि कीटोन याचा यूज अनेक ठिकाणी फ्लेवर्स स्मेलसाठी केला जातो किंवा फ्लेवर्स टेस्टसाठी केला जातो. बेन्झोअल्डेहाइड्सचा यूज केला जातो बिटर आल्मंड फ्लेवरमध्ये. नंतर जे व्हॅनिला फ्लेवर असतं बघा, व्हॅनिला फ्लेवरमध्ये त्याचा यूज होतो. आईस्क्रीममध्ये असतं व्हॅनिला आईस्क्रीम, तिथे त्याचा यूज होतो फ्लेवर म्हणून. अल्डेहाइड सिनेमॉन फ्लेवर त्याचा यूज होतो. कॅम्फर माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. कॅम्फर फ्रॅग्रन्स, कॅम्फरचं स्ट्रक्चर आहे. कापूर म्हणतो आपण त्याला, कापूर. मेनी इम्पॉर्टंट बायोलॉजिकल कंपाऊंड कंटेन कार्बोनिल मॉइटी. तर आपलं जे बायोलॉजिकल कंपाऊंड असतात ते अनेक बायोलॉजिकल कंपाऊंडमध्ये काय एक कार्बोनिल कंपाऊंड येते. फॉर एक्झाम्पल प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, द फिमेल अँड मेल सेक्स हार्मोन रिस्पेक्टिव्हली. जो प्रोजेस्टेरॉन असतो तो फिमेल सेक्स ऑर्गन आहे आणि टेस्टोस्टेरॉन हा मेल सेक्स ऑर्गन आहे. तर हे कार्बोनिल कंपाऊंड आहे, कार्बोनिल फंक्शनल ग्रुप त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. पुढचं जे टॉपिक आहे त्याच्यात क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. आता आपल्याला कार्बोक्झिलिक ॲसिडचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. कार्बोक्झिलिक ॲसिड आर क्लासिफाईड ॲज ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड. तर जो कार्बोक्झिलिक ॲसिड असतो त्याचं क्लासिफिकेशन आपण ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये करू शकतो. ॲलिफॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड, द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच कार्बोक्झिल ग्रुप, हा जो ग्रुप असतो आपण याला कार्बोक्झिल ग्रुप म्हणतो, COOH, is bonded to an alkyl group are called aliphatic carboxylic acid or fatty acid. समजा कार्बोक्झिलिक ग्रुप हा जर अल्किल ग्रुपला अटॅच असेल, बॉन्डेड असेल, तर आपण त्याला काय म्हणायचं? ॲलिफॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड म्हणायचं किंवा त्याला फॅटी ॲसिड म्हणतात. एक्सेप्शन फॉर्मिक ॲसिड. हे बघा, हे फॉर्मिक ॲसिड आहे. याच्यात आपला हा कार्बोक्झिलिक ग्रुप कशाला अटॅच आहे? हायड्रोजनला.
एक्सेप्शन आहे, जसं फॉर्मॅल्डिहाइड एक्सेप्शन आहे अल्डिहाइडचं, तसं ॲसिडमध्ये फॉर्मिक ॲसिड एक्सेप्शन आहे. इज ऑल्सो क्लासिफाईड एज ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. हे सुद्धा ॲलिफॅटिक, फॉर्मिक ॲसिड काय ॲलिफॅटिक आहे, जरी तो अल्किल ग्रुपला अटॅच नाही आहे तरी सुद्धा. आता ॲलिफॅटिकचे एक्झाम्पल दिले बघा आपल्याला. हे आहे ॲसिटिक ॲसिड बघा, हे आहे आपला कार्बोक्सिलिक ग्रुप आणि हे आहे आपला अल्किल. हा आहे कार्बोक्सिलिक ग्रुप, हा आहे आपला अल्किल इथाइल आहे, याला प्रोपिओनिक ॲसिड आपण असं म्हणतो. नंतर जनरल फॉर्म्युला आहे ॲसिडचा, त्याला ॲक्च्युली असे लिहितात आपण RCOOH किंवा हा जो लिहिलेला आहे फंक्शनल ग्रुप कार्बोक्सिल फंक्शनल ग्रुप. जनरल फॉर्म्युला अल्किल अटॅच आहे, त्याला अल्किल मे बी R असू शकतो, EH असू शकतो ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी. डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप present, carboxylic acid are classified as mono, di, tri carboxylic acid and so on. तर एखादा जो ॲसिड आहे तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे त्याच्यानुसार आपण त्याचं परत क्लासिफिकेशन करतो. मोनो म्हणजे सिंगल जर कार्बोक्सिलिक ग्रुप असेल तर, डाय म्हणजे 2 असतील कार्बोक्सिलिक ग्रुप, ट्राय म्हणजे 3 कार्बोक्सिलिक ग्रुप असेल तर त्याच्यानुसार मोनो, डाय, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड असं क्लासिफिकेशन केलं जातं. एक्झाम्पल म्हणून बघा, प्रोपिओनिक ॲसिड कार्बोक्सिलिक ग्रुप किती आहे, हे सगळे ॲलिफॅटिक आहे पण याच्यात कार्बोक्सिलिक ग्रुप किती आहे 1, म्हणून हा मोनो कार्बोक्सिलिक ॲसिड. नंतर याच्यात बघा 2 कार्बोक्सिलिक ग्रुप आहेत तर आपण याला ऑक्झॅलिक ॲसिड किंवा डाय कार्बोक्सिलिक ॲसिड, डाय मीन्स 2 कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आहे सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिडमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 कार्बोक्सिलिक ॲसिड. किती कार्बोक्सिलिक ॲसिड आहे 3, म्हणून ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड असं आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. पुढचं आहे ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. These are the compound in which one or more carboxylic group are attached directly to the aromatic ring. तर हा जो कंपाऊंड असतो याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त जे कार्बोक्सिलिक ग्रुप आहेत ते डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच होतात, डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच होतील. अशाच कंपाऊंडला आपण काय म्हणतो ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल म्हणून बघा, हे दिले आपल्याला बेन्झोइक ॲसिड. हा आहे आपला कार्बोक्सिल ग्रुप आणि हा अटॅच आहे डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला. ओके, बेन्झोइक ॲसिड एक्झाम्पल आहे. दुसरं जे एक्झाम्पल दिलं आहे थॅलिक ॲसिड. 2 कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, डायरेक्टली अटॅच आहेत ॲरोमॅटिक रिंगला. तिसरं जे एक्झाम्पल आहे ॲसिटिल सॅलिसायक्लिक ॲसिड, त्याला आपण ॲस्पिरिन पण म्हणतात. ओके, ही ॲरोमॅटिक रिंग आहे, त्याला अटॅच आहे कार्बोक्सिलिक ग्रुप. ठीक आहे, तर हे सुद्धा ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडचं एक्झाम्पल आहे. Remember, the aromatic compound in which carboxylic group is not attached directly to ring are called side chain aromatic acid. तर लक्षात ठेवा, कार्बोक्सिलिक ग्रुप जर डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला अटॅच नसेल तर, आणि पुढे बघा अशा कार्बनला अटॅच आहे की त्या कार्बनच्या पुढे काय नेक्स्ट मेंबर काय आहे अरोमॅटिक रिंग आहे, तर अशा कंपाऊंडला आपण किंवा अशा ॲसिडला आपण साईड चेन ॲरोमॅटिक ॲसिड म्हणतो. तर फिनाइल ॲसिडिक ॲसिड हे त्याचं एक्झाम्पल आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन नेचर. मोठ्या प्रमाणात कार्बोक्सिलिक ॲसिड हे नेचरमध्ये आहेत. दे आर फ्रॉम बोथ द प्लांट अँड ॲनिमल. प्लांट्समध्ये आणि ॲनिमलमध्ये सुद्धा कार्बोक्सिलिक ॲसिड असतं. L-lactic acid present in curd. Citric acid is found in citrus fruit. तर जे लॅक्टिक ॲसिड असतं L, तर ते प्रेझेंट कशात आहे कर्डमध्ये. सायट्रिक ॲसिड म्हणजे आपण दही म्हणू शकतो, लिंबाचा रस असतो, लिंबूचा रस त्याच्यात असतो. ओके, सायट्रस फ्रुट्स लेमन्समध्ये असतो. ॲसिडिक ॲसिड इज के इन्ग्रेडियंट ऑफ व्हिनेगर. ॲसिडिक ॲसिड म्हणजे काय, एक व्हिनेगर म्हणजे काय, एक डायल्यूट ॲसिडिक ॲसिड म्हणजे काय असतं व्हिनेगर. व्हिनेगरचा यूज काय होतो तर एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याचा यूज केला जातो. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा.